महाराष्ट्रातील आरटीओ सीमा चौकी लवकरच बंद होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। परिवहन विभागाकडून प्रशासकीय त्रुटी दूर। परिवहन विभागाचा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर। दादरमध्ये शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन। छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे वास्तू वर्ल्ड मंजुश्री या नवीन कार्यालयाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार। पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरात अतिक्रमणाची जोरदार कारवाई। अनेक भागातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा। पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक आणि वैशाली हॉटेलवर देखील महापालिकेने चालवलं बुलडोजर। बीडच्या वडवणी तालुक्यात भीषण पाणी टंचाई, तरी देखील तलावातून पाणी उपसा सुरूच। तहसील प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। तलावातून पाणी उपसा बंद करण्याची नागरिकांची माहिती। भात आणि नाचणी पिकाच्या उत्पादनात वाढ। रायगड जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक पार। यंदा 83,890 हेक्टरवर खरीपाची लागवड। बीडच्या माजलगावात बोगस दानपत्र तयार करून शासकीय जमीन विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकासह 5 जणांवर गुन्हा दाखल। सातारा लोणंद मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात। 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। पुण्याच्या खेडसेजच्या औद्योगिक परिसरात मध्यरात्री गोळीबार। गुन्हेगारी टोळीकडून गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। पोलिसांनी 8 जणांना घेतलं ताब्यात। 2 मुख्य आरोपी फरार। अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई। इचलकरंजीतून 1,51,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।